Here the question is the value of 1 plus I to the power 5 into 1 minus I to the power 7. आता क्वेश्चन दिसला की सरळ काय करणार आपण, याचं एक्सपान्शन करायचं पाहतो. पण इथे हे दोन नंबर व्यवस्थित पहा. 1 प्लस आय आणि 1 मायनस आय हे कॉन्ज्युगेट ऑफ इच अदर आहेत. म्हणजेच आपल्याला प्रॉपर्टी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर माहिती, मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉन्ज्युगेट नंबर इज प्युअरली रिअल. मग त्याच्यानुसार या दोन्हीचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करता येते. पण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करण्यासाठी दोन्हीचे पॉवर सेम पाहिजेत. इथं सध्या पॉवर नाहीत सेम. ओके, म्हणजे रूल्स ऑफ इंडायसेसची प्रॉपर्टी यूज करता येते. तर आपल्याला पॉवर सेम करता येतात. ओके, केअरफुली पहा. हिअर क्वेश्चन काय, 1 प्लस आय टू द पॉवर 5 इंटू 1 मायनस आय टू द पॉवर 7. या टू द पॉवर 7ला काय करू, पॉवर 5 आणि इंटू 1 मायनस आय टू द पॉवर 2. पॉवर 7लाच काय लिहिलेले, पॉवर 5 इंटू पॉवर 2. म्हणजेच आपल्याला या दोन पॉवर 5 सेम पॉवर नंबरचं मल्टिप्लिकेशन लवकर करता येते. देन आता केअरफुली पहा. इट इज 1 प्लस आय इंटू 1 मायनस आय होल टू द पॉवर 5. दोन्हीचा पॉवर कंबाईन घेतला आणि इकडं 1 मायनस आयचा होल स्क्वेअर करून टाकू, ए मायनस बी होल स्क्वेअर. 1 मायनस 2 आय आणि प्लस आय स्क्वेअर, इट इज आय स्क्वेअर. ओके, देन आता परत इथं कॅल्क्युलेशन करा. 1 प्लस आय आणि 1 मायनस आय मल्टिप्लिकेशन डायरेक्ट ए प्लस बी ए मायनस बी, दॅट इज ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजेच 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर टू द पॉवर 5 आणि इंटू 1 मायनस 2i आणि मायनस 1. हे जे आय स्क्वेअर आहे या आय स्क्वेअरला केले मायनस 1. पुन्हा इकडं 1 प्लस 1. हे आय स्क्वेअर जे दिसायले याला परत मायनस 1 टू द पॉवर 5. आणि इथं 1 मायनस 1 कॅन्सल, इट इज ओनली मायनस 2i. आता 1 प्लस 1 2 टू द पॉवर 5 32 इंटू मायनस 2i इज इक्वल टू मायनस 64i. ओके, म्हणजे आन्सर बी. ओके, म्हणजे इथं जरी आपल्याला थोडा टाईम लागला, तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी टाईम लागला, पण जेव्हा तुम्ही हा प्रॉब्लेम करणार तेव्हा याच्यातल्या 2-3 स्टेप तुम्हाला नाही केले तरी चालतात. ते मनातल्या मनातच कॅल्क्युलेशन करून तुम्हाला आन्सर याच्यापेक्षाही लवकर मिळून जाईल.